जय शिवशंभू। आज होता बलिदान मासाचा शेवटचा दिवस, अर्थात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस। त्यासाठी आपण उल्हासनगरहून निघालो वडू तुळापूर येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी। तर चला या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊया आणि या ठिकाणी दडलेल्या महान इतिहासाबद्दल जाणून घेऊया। अहो एवढा मोठा वारसा भेटला आपल्याला, अजून काय हवंय? हे बलिदान मास हे प्रत्येक माणसाने पाळलं पाहिजे। आणि ती संभाजी महाराजांची राष्ट्रभक्ती, देशभक्ती, स्वातंत्र्य भक्ती या 300 वर्षानंतर आजच्या तरुणांच्या हृदयात, चित्तात, अंतकरणामध्ये रुजावी। इंद्रायणी, भामा आणि भीमा या 3 नदींचा संगम आणि याच ठिकाणी आपल्या संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे याच किनाऱ्यावर फेकण्यात आले होते। रामकृष्णरी मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4:30 आणि आता आपण आहोत देवाची आळंदी, अर्थात ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी। आणि देवाची आळंदी का म्हटलं जातं? कारण पांडुरंगाचे जे भक्त होते, म्हणजेच संत तुकाराम महाराज झाले, संत एकनाथ महाराज झाले, संत ज्ञानेश्वर यांच्या नावाने देवाची आळंदी ही प्रसिद्ध आहे। त्यांचं नामस्मरण या ठिकाणी नेहमी होत राहतं, म्हणून देवाची आळंदी असं म्हटलं जातं। आणि इंद्रायणीच्या तिरेगाठी काही जण स्नान करतात आणि आपण आता व्हिडिओ स्टार्ट केली आहे। आपण काल ॲक्च्युअली निघालो उल्हासनगरमधून, रात्री निघालो आणि आता पोचलो आपण आळंदी येथे। आणि इथून आपला पुढचा मुक्काम असणार आहे वडू बुद्रुक, त्यानंतर मग तुळापूर। आळंदी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले असून येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे। आळंदीला संतांची भूमी आणि ज्ञानेश्वरांची आळंदी म्हणून ओळखली जाते। दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात, विशेषतः पंढरपूरच्या वारीच्या प्रसंगी। संत ज्ञानेश्वर महाराज हे 13व्या शतकातील थोर संत, कवी आणि तत्वज्ञ होते। त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ही ग्रंथरचना केली। मराठी भाषेत अध्यात्म आणि भक्तीचा प्रचार करून सर्वसामान्य जनतेला गीतेचा गूढ अर्थ समजावून सांगितला। संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदीत संजीवनी समाधी घेतली। त्यांचे जीवन आणि कार्य महाराष्ट्राच्या संत परंपरेत अढळ स्थान राखते। शाळा वगैरे पण वेगळी असेल ना? हो, शाळा वगैरे आणि हे आता जरा सुट्ट्या आहे ना, अच्छा। त्याच्यामुळे। आणि पकवाज किती वर्षापासून वाजवता तुम्ही? मला 4 वर्ष झाले। रामकृष्णरी मंडळी, तर सकाळ सकाळ आपलं ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं, खूप छान प्रकारे झालं। आणि सकाळी गर्दी नसल्यामुळे खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि ती वाईब असते ना, पॉझिटिव्ह वाईब, ती फील करायला मिळाली। कोणत्याही मंदिरात गेलात ना तर तुम्हाला ती वाईब फील करायला मिळेल आणि ते भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। खूप छान आहे आणि खूप छान वाटतं। आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे वडू तुळापूर, तर आपण तिथे जाऊन पुढचा जो कार्यक्रम आहे तो पाहणार आहोत। सो व्हिडिओच्या सोबत आहे। मित्रांनो, आळंदीहून आपण आता चाललो आहे महाराजांच्या समाधीजवळ आणि तिथून ज्वाला घेऊन आपण जाणार आहोत तुळापूरला, म्हणजे महाराजांचं बलिदान स्थळ आहे, इथे आपण जाणार आहोत। त्रिवेणी संगमाच्या बाजूला महाराजांचं बलिदान स्थळ आहे। आणि आता इथून ज्वाला घेऊन जवळजवळ म्हणजे किती किलोमीटर? 1.5 किलोमीटर आहे तो अंतर चालत आपण ज्वाला घेऊन आता मध्ये तिकडे जाणार आहोत। आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती, अर्थात धाकले धनी, त्यांच्या शौर्यामुळे आणि देशभक्तीमुळे इतिहासात व आपल्या हृदयामध्ये त्यांचे कायमचे स्थान निर्माण झाले आहे। आज आपण त्यांच्या समाधीवर आहोत, जिथे त्यांचे शरीर विश्रांती घेत आहे। छत्रपती श्री संभाजी महाराजांचे जीवन कार्याने भरलेले होते, पण त्यांना अत्यंत कष्टदायक मृत्यूचा सामना करावा लागला। मुघल साम्राज्याने त्यांना बंदी बनवले आणि अमानवीय छळ केला, परंतु त्यांची शौर्यगाथा आणि बलिदान आजही आमच्या हृदयात जिवंत आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकर्तृत्वाची कालमर्यादा
केवळ 9 वर्षाची होती, तरी त्यांचं शौर्य आणि संघर्ष इतिहासात अमर आहे. मुघल साम्राज्याच्या विरोधात त्यांनी सशस्त्र लढाई लढली. त्यांचा मृत्यू केवळ एका माणसाचा नाही, तर एका संपूर्ण साम्राज्याला लढण्याची प्रेरणा ठरला. वडूतुळापूरचा परिसर अतिशय शांत आणि पवित्र आहे. इथे येताना त्यांची भव्यता आणि ठिकाणाची शांतता आपल्याला एक वेगळाच अनुभव देते. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या धैर्याची आणि संघर्षाची पवित्रता आहे. वडूतुळापूर समाधीला भेट देणे म्हणजे केवळ एक ऐतिहासिक स्थळ पाहणे नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यांचे बलिदान आठवण्याची संधी मिळवणे आहे. त्यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतात. तर मित्रांनो, शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपलं झालं आणि काहीशी मंडळी होती ती ज्योत घेऊन तुळापूरला पोहोचली सुद्धा. आणि आज बलिदान दिवस असल्यामुळे रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं. आणि आता आपण मागे जे उरलेत आपल्यासोबत ते आणि आपण त्यांच्यासोबत आता जाणार आहोत तुळापूरला. अख्खी बॉटल भाऊ इथं पण अजून दे पुढच्या लोकांना पण तुला काय करायला तू व्हिडिओ बनव सांगा एकदम 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 पद्धतशीर केली लस्सी मित्रांनो. आणि इथे ना वेळ बनवत किती भरले बघा सगळे. काय आलं दाखवू नको धांगण भरले पुढे तुम्हाला ते आमचा कोटा बारीक आहे. बारीक काम बारीक नाही आपलं बनवलं आम्हाला वाटलं लस्सी आहे छास आहे. बघा ते पिऊन कसं लागते. आणि हे बघा इथे भेल बनवतात गोड लस्सी. आता बोललो छास आहे ते दिसायला पाण्यासारखं दिसलं नाही. लस्सीने पाणी डाल किती भजले
नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम जय शिवराय. तर भाऊ, आज बलिदान मास आहे आणि बलिदान मास का पाळावा हिंदूंना हे समजलं पाहिजे. आणि आपण इथून ज्योत उल्हासनगरला म्हणजे अर्थात कल्याण ग्रामीणमध्ये घेऊन जाणार आहोत, कल्याण तालुक्यामध्ये. तर त्याची माहिती मला थोडक्यात समजली तर बरं होईल. सर्वप्रथम धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय, जसं तुम्ही विचारलं ते म्हणजे गुरुवर्य भिडे गुरुजी यांनी गेले 40 वर्षापूर्वी हा उपक्रम आपल्या हिंदू समाजाला दिला. देण्यामागचं कारण की ज्या संभाजी महाराजांमुळं आपण हिंदू आहोत, ज्यांच्यामुळं आपल्या घरामध्ये देव आहेत, ज्यांच्यामुळं आपल्याला ही वैभवशाली संस्कृती भेटली, ती संस्कृती टिकवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. ज्या संभाजी महाराज हे राजपुत्र होते, त्यांना बलिदान करण्याची काही गरज नव्हती. 2-4 गोष्टी औरंगजेबाच्या ऐकल्या असते, त्यांनी पण निवांत राजमहालात राहून राजसुख घेतलं असतं. पण त्यांनी जे बलिदान केलं, 40 दिवस त्यांना आतोनात सहन केलं. आणि तो अत्याचार त्यांना का दिला, कारण की ते छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. आणि तुम्ही तर बघता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांच्या आयुष्यातल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत छत्रपती शिवाजी महाराज कायम लढत राहिले, पळत राहिले, दौडत राहिले. ते आपल्या आयुष्यामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी कायम त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. त्याच शेर का छावा जो आपण बोलतो, त्याच शिवाजी महाराजांचा हा पुत्र संभाजी महाराज. त्यांना पकडल्यावरती कुठलाही क्रूर कर्मी जो मुघल असेल, तो जसा औरंगजेबाने संभाजी महाराजांना त्रास दिला तसा तो त्यांनी त्रास देणार हे निश्चित होतं, कारण ते धर्मद्वेष्टे होते. जो आता आपण बघतोय इथे छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस आतोनात यातना सहन केल्या त्यांनी. म्हणजे संगमेश्वर पासून ते धर्मगडापासून ते ह्या तुळापूरपर्यंत संभाजी महाराजांना 40 दिवस रोज हालाल करून मारलं. आणि ते का मारलं, कारण ते फक्त हिंदूपद पातशाहीचे राजपुत्र होते. म्हणजे त्या काळामध्ये हिंदूंचा राजा होणं हे कोणाला म्हणजे माहीतच नव्हतं. हिंदू म्हणजे गुलाम. अशा परिस्थितीत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य उत्पन्न केलं आणि संभाजी महाराजांनी ते टिकवलं. आणि मग त्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान केलं. जय शिवराय भाऊ. नाव काय तुमचं? माझं नाव विकास चौटे. आणि आज या आपल्या पोशाखामध्ये, सांस्कृतिक पोशाखामध्ये कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे की काय होतं की आजकाल संस्कृती आपली सोडून सगळे लोक वागायला लागले. पण काय होतं की एक शिवविचार ही गोष्ट आहे मोठी. काय होतं की आम्ही शिवविचार जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे जे कॉस्ट्युम 350 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरपासून वापरत येतात, तर ती परंपरा आम्ही जपण्याचं काम करतो. ही जे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणचे. आता मी मावळ तालुक्यातून आहे, लोणावळा या ठिकाणून, ही हडपसरचे आहे पुण्यामधले, हे आळंदीचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणावरतून आम्ही वेगवेगळे मित्रमंडळी एकत्र जमा होतो आणि प्रत्येक गाडावरती आम्ही या कॉस्ट्युममध्ये जात असतो. आमचं एकच म्हणजे उद्देश आहे की आपली मराठमोळी शिवकालीन संस्कृती कपड्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आतोनात हाल छत्रपती संभाजी महाराजांचे केले आणि ती संभाजी महाराजांची राष्ट्रभक्ती, देशभक्ती, स्वातंत्र्य भक्ती या 300 वर्षानंतर आजच्या तरुणांच्या हृदयात, चित्तात, अंतकरणामध्ये रुजावी आणि आपले हे तरुण हे देशभक्ती, संभाजी महाराजांच्या विचारांचे प्रेरित होऊन आपल्या गावोगावी शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य याचं रक्षण करण्यासाठी, आपल्या आई बहिणीचं रक्षण करण्यासाठी, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आपण हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे बलिदान मास आहे.
आणि आपण जे ज्वाला नेतो त्याच्याबद्दल आपण ही ज्वाला नेतो म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा न निघालेली अंत्ययात्रा म्हणजे मुखपदयात्रा असते. फाल्गुन अमावस्याला संभाजी महाराजांनी देह ठेवला. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 3-4 संस्कार असतात त्यातला शेवटचा संस्कार हे अंत्यसंस्कार असतो. जो हिंदूंचा राजा होता म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानचा हिंदू राजा तो एकमेव होता, त्या राजाचे अंत्यसंस्कार झाले नाहीत. म्हणजे आपलं हे अधुरं राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण की आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की अंत्यसंस्कार झाले नाहीत तर तो संस्कार होत नाही. मग एवढे छत्रपतींचं हे राज्य असताना आणि त्या राजाचे हे संस्कार झाले नाहीत ते आपल्यासाठी दुर्दैवाचं. म्हणून आपण ही ज्वाला घेऊन आपण आपल्या गावोगावी मुखपदयात्रा काढतो आणि तिथे आपण शपथ घेतो की जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत आमच्या हृदयात प्राण आहे, छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं अधूर राहिलेले स्वप्न आहे हे हिंदवी स्वराज्याचं रक्षण हे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू अशी आम्ही सर्व शिवभक्त प्रार्थना घेतो. आणि आज बलिदान मास आहे आणि तुम्ही तो फील केलात का? हो, बलिदान मास म्हणजे मी 7-8 वर्ष झाले बलिदान मास पाळतोय. बलिदान मासामध्ये असंच नाही की नुसतं चप्पल सोडायची, दिवसातून 1 दिवस खाणं, गोडधोड काहीच न खाणं पिणं, फरशीवरती झोपणं, त्याच्यानंतर नॉनव्हेज ड्रिंक तो विषयच येत नाही, धूम्रपानाचं वगैरे. पण म्हणजे आपण मनापासून पाळतो, आपल्याला जगाला दाखवायचं नाही. पण आपल्या राजांनी आपल्यासाठी बलिदान दिले, हे कोणासाठी नाही दिले दादा. तुम्ही आज हे फोटोग्राफी करताय, आज मी हे कपडे घालतोय, ते राजांचं देणं आहे माझ्या. आपण जर आपल्या राजाचं जे काही देणं आहे ते आपण देऊ शकत नसेल तर आलेल्या जन्मामध्ये आपलं काही सुख नाही. आपल्याला किती पिढ्या आल्या तरी ते देऊ शकत नाही. अहो, एवढा मोठा वारसा भेटला आपल्याला, अजून काय हवंय? हे बलिदान मास हे प्रत्येक माणसाने पाळलं पाहिजे. आजचा शेवटचा दिवस आहे. उलट या तरुण पिढीने ना हे बलिदान मास असं नाचवलं पाहिजे. कारण की गर्वाची गोष्ट आहे, लाजण्याची गोष्ट नाहीये. कारण की जर आज 4 किडे माळून जर येशू ख्रिस्त म्हणजे की आज देव होता असेल तर मी शब्दच नाही माझ्याकडे, मी सांगू शकत नाही की ते आमच्यासाठी म्हणजे अक्षरशः म्हणजे आमच्या जीवापेक्षा पलीकडे. आता जरी महाराज असेल ते म्हणले असे जीव द्या तरी आम्ही दिला असं. कारण की ते आम्हाला माहिती त्यांच्यामुळे आज स्वाभिमान आपलं टेकून आहे. स्वाभिमान म्हणजे स्वाभिमान या शब्दाचा अर्थ आमचे छत्रपती शिवाजी महाराज. बस म्हणजे बादशाहच्या दरबारामध्ये कोणाची हिंमत नव्हती, पण आपला जो राजा आहे ना तो कडाडला होता, सगळ्यांच्या अशा मानाखाली झुकल्या होत्या. एकच आपला असा राजा होता स्वाभिमानाने मानवरती केली, का तर झुकायचं नाही कोणासमोर. जो आता आपण बघतोय आपल्या मागे भीमा, भामा आणि इंद्रायणी हा संगम आहे. म्हणजे हा तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे आणि पलीकडे जे आपण बघतोय तो हा तालुका शिरूर म्हणजे पलीकडे ओढू आहे. म्हणजे तुम्ही जे आता मला विचारलं की ह्याचं काय मत, की जेव्हा संभाजी महाराजांना घातपात करून पकडलं, कारण तुम्ही जर महाराजांचा इतिहास बघितला 9 वर्षात 120 लढाया केल्या, पण औरंगजेब असो किंवा कुठल्याच मुघल सरदाराला संभाजी महाराज सापडले नाहीत. तिकडे खाली गोव्यामध्ये पोर्तुगीज असतील, निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह 5 पाचशाह संभाजी महाराजांना धरायला आल्या होत्या, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मग ह्या छाव्याला पकडायचं कसं? त्यांनी एक म्हणजे आपल्यातले काही फितूर होते त्यांना हे करून सामील करून संभाजी महाराजांना पकडलं, तेव्हा तो हा छावा पकडला. नाही तर आपला हा इतिहास वेगळा असता. तो पाकिस्तान जो आहे तो आपल्या हिंदुस्थानात असता आणि अफगाणिस्तान आहे ते पण हिंदुस्थानात असतं. एवढे आहे संभाजी महाराजांची ताकद होते, हे सगळ्या मुघलांना माहीत होतं आणि त्यामुळे ते घाबरून म्हणजे शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक सरदार आले होते फक्त महाराजांना पकडायला, पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये खुद्द बादशाह हे आपल्या दख्खन देशात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात इथं आला होता. सांगायचं तात्पर्य की जेव्हा संगमेश्वरला कोकणामध्ये जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा संभाजी महाराजांना आपण सांगायला एकदम चुकीचं वाटतं आणि दुर्दैव वाटतं की जो त्या काळामध्ये हिंदूंचा राजा होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र होता, त्या राजाला इस्लामिक शरिया कायद्यानुसार संभाजी महाराजांना मारण्याचा ह्यांनी डाव केला होता. कारण की संभाजी महाराजांनी एवढे मोठे म्हणजे आपण म्हणतो की सर्व धर्म समभाव होते असं होतं, पण संभाजी महाराजांचा जर इतिहास बघितला हे खरंच धर्मवीर होते. जर आपण गोव्याला जर बघितलं तर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना दम दिला होता की तुम्ही इथं व्यापार करायला यायचं, आमच्या धर्मात ढवाढव करायची नाही. आणि त्याच म्हणजे पादरींचे मुंडके छाटून चर्चमध्ये पाठवून दिलं होतं की असा हा आपला छावा होता.
त्यांचा जर अभ्यास आपण बघितला तर राम आणि कृष्ण ह्या दोघांचा संगम म्हणजे संभाजी महाराज होते. ज्या संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या, ज्या संभाजी महाराजांनी लहानपणी कशिकांत असेल किंवा अजून बुद्धभूषणम असेल अशी संस्कृत ग्रंथ लिहिले. म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत, पण आपलाच राजा आपल्याला माहीत नाही, हे आपलं दुर्दैव. अशा राजाला जर आपण जर कैद नाही केलं तर मुघलांना माहीत होतं की आपला कार्यक्रम झालाच. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा संगमेश्वरला पकडलं तिथून त्यांना म्हणजे विदूषकाचे, जसं ते इराण साईडला असतं तसं विदूषकाचे कपडे घालून जे आपले राजाचे जे वस्त्र होते ते काढून त्यांना उंटावरती बसवलं आणि त्यांना त्यांचा जो, आता मी तुम्हाला एक सांगतो की जसं आता हा आपण परिसर बघतोय, हा म्हणजे इकडं वडूपासून इकडं कोरेगाव भीमापासून इथं तुळापूर हा जेवढा पूर्ण पट्टा जर आपण पकडला तर कमीत कमी 5 ते 6 लाख लोकांची ही छावणी असायची. म्हणजे एक प्रकारे एक शहरच म्हणजे स्थलांतरित करणारं असं ते औरंगजेबाचं सगळं सैन्य होतं. मित्रांनो, हाच त्रिवेणी संगम माझ्या मागे पाहू शकता तुम्ही. इंद्रायणी, भामा आणि भीमा 3 नदींचा संगम आणि ह्याच ठिकाणी आपल्या संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे याच किनाऱ्यावर फेकण्यात आले होते. आणि जे वडूगावचे जे रहिवासी होते त्यांनी या गावातून तुकडे गोळा करून आपल्या फेट्यामध्ये बांधून, म्हणजे फेट्याचा जो कापड होता त्यामध्ये गुंडाळून ते वडू गावामध्ये घेऊन गेले आणि तिथे अंतिम संस्कार केले. पार्वती पते हर हर मित्रांनो, सुरुवातीला गेलेलो आपण आळंदीला आणि आळंदीनंतर वडू गावामध्ये संभाजी महाराजांची समाधी आहे, तिथं दर्शन घेतलं आणि तिथून तुळापूरला गेलो. तुळापूरला सुद्धा संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे, त्याचं दर्शन घेतलं आणि त्रिवेणी संगम आहे त्याचं दर्शन घेऊन आपण आता थेट आलो उल्हासनगरमध्ये. आणि उल्हासनगरमधून आता पदयात्रा निघणार आहे आणि पदयात्रामध्ये आता इथून ते कल्याणपर्यंत ती पदयात्रा असणार आहे. त्यानंतर मग महाराजांचे अंतिम विधी पूर्ण करतील आणि नंतर मग आपल्या कार्यक्रमाचे सांगता होईल.
साधनांची लगबग कैसी गेली यावरी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे चिड दुर्मळ मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महाभेरू बौद्धरांची आगारू अखंड स्थितीला निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गौ माता की जय माता पिता की जय जय शिवाजी जय शिवाजी जय शिवराय मित्रांनो. तर आपला कार्यक्रम आता इथे समाप्त होतोय आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम गेलेलो महाराजांच्या समाधीस्थळी आणि तिथे जी वाईब होती ना खरोखर म्हणजे त्या काही घेऊन गेली आणि आपल्या मनामध्ये ती अजूनही ज्वाला अजून ती पेटते आणि त्यासाठीच आपण ती ज्वाला घेऊन आलो इथे. तर असा हा कार्यक्रम झाला. तर नक्कीच कमेंटमध्ये जय शिवराय आणि जय शंभूराजे लिहा आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी असेच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा बाय बाय.